नमस्कार, मी प्रमोद। आपल्याला माहीतच आहे की भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने स्वच्छता अभियान सुरू केलं। पहिल्यांदा शौचालय बांधायला लावले, लोकांनी शौचालय बांधले, सरकारने अनुदान दिलं, काही लोकांनी वापरलंच नाही, अनुदान वाया गेलं। त्याला खूप कालावधी गेला, मात्र आता खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येकाच्या घरी शौचालय झालेलं आहे, वापरत आहे। आता बाहेर कुणी जात नाही। त्याच पद्धतीने पुन्हा शाळेमध्ये एक मोहीम निघाली होती, हात धुवा। स्वयंपाक करण्यापूर्वी हात धुवा, जेवणापूर्वी हात धुवा, जेवणानंतर हात धुवा, मुलाची शी धुतल्यानंतर हात धुवा, नखे काढा, आंघोळ करा, साबण लावा, म्हणजे वैयक्तिक स्वच्छता, हायजीन। मात्र एका स्वच्छतेकडे सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे, आणि ते म्हणजे अनेक न्हाव्याच्या दुकानामध्ये, सलूनच्या दुकानामध्ये दाढी केल्यानंतर, कटिंग केल्यानंतर जे काही कापड वापरलेलं असतं तेच कापड वारंवार वापरलं जातं। पर्यायाने एखाद्या व्यक्तीला असणारा त्वचा रोग हा दुसऱ्या व्यक्तीला होतो, हे तुमच्या लक्षात आलेलंच नाही। मोठ्या शहरामध्ये पळतात, परंतु तालुक्याच्या ठिकाणी, ग्रामीण भागामध्ये अजून देखील तीच वापरलेले टावेल्स आणि तो दाढी कटिंग करताना वापरलेलं कापड तेच वापरतात। मी एका ओळखीच्या न्हाव्याकडे गेलो, त्याचा वडील होता ओळखीचा, त्याचे 2 पोरं पुतणे, आणि वापरले त्यांनी मला पुन्हा दाढीला टाकलं। अरे म्हणले, वरे म्हणलं वापरलं, हे नाही म्हणलं, आमच्यावर डबल नसतं म्हणला। मग दुसऱ्याला म्हणलं, नाही म्हणला, हीच वापरावं लागेल तुम्हाला। म्हणलं मी जाऊ का? हो, गेला तर चालेल। उलट त्यांना दुसरं वापरा म्हटल्यानंतर राग आला। तिथून मग मी बाहेर पडलो, दुसरीकडे गेलो, त्याला नवीन वापरायला सांगितलं, ते म्हणला तुमच्या बरोबर आहे। त्याने धुतलेला नवीन टावेल आणि माझी दाढी केली। तर मी महाराष्ट्रामधल्या महानगरपालिका, नगरपालिकाच्या अधिकाऱ्यांना आणि विशेषतः आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करतो की प्रत्येक न्हाव्याच्या दुकानामध्ये, म्हणजे सलूनच्या दुकानामध्ये अचानक जाऊन पाहणी करा, गपचीप पाहणी करा, तुमचे काही लोक पाठवा, आणि जर तेच कापड जर वापरत असतील तर त्यांचा गुन्हा नोंदवा किंवा त्यांचं लायसन रद्द करा। पण ही जी काय संसर्गजन्य रोग पसरतो, त्वचा रोग, तो थांबवा, हा तुमच्याच हातात आहे। आणि सर्व नागरिकांना मी विनंती करतो की तुम्ही दाढी कटिंग करता असताना जर तेच वापरलेले कापड जर नावी वापरायचं असेल तर त्या ठिकाणी दाढी कटिंग करू नका, त्यांच्या दुकानाला म्हणा बहिष्कार टाका, तरच ते जागेवर येतील। वेळ प्रसंग आल्यास तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या नगरपालिकेला किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून द्या, म्हणजे हळूहळू बदल होईल। थोड्याशा पैशामुळं हा रोग पसरू नये, एवढीच माझी विनंती। तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, त्यानंतर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअर करा, आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये तुम्ही जरूर लिहा। धन्यवाद।